नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण जाणून घेणार आहोत की जे लाडक्या बहिणी आहे महाराष्ट्रातल्या, त्यांना एकाच वेळेस 4,500 रुपये मिळणार आहे. नेमकी काय प्रोसेस आहे, काय माहिती आहे, थोडक्यात बघूया. खूप खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. त्याचबरोबर मी तुम्हाला आपल्या चॅनलबद्दलसुद्धा 2 शब्द सांगू इच्छितो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्या चॅनलवरती राज्य शासन व केंद्र शासनाच्या सरकारी योजनांबद्दल संपूर्ण माहिती सांगितली जाते. ज्या योजनांचा आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना, सर्व म्हणजे शेतकरी असतील, दारिद्र्यग्रस्त असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, प्रायव्हेट किंवा गव्हर्मेंट कर्मचारी असतील, त्या सर्वांसाठी आर्थिक सामाजिक गोष्टी लक्षात घेऊन शासन योजना राबवत असते. परंतु ह्या योजना राबवायला आणि या योजनेसंदर्भात माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवायला शासकीय यंत्रणा पुरेशी नसते. त्याच्यामुळे आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या असंख्य नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहोचवत असतो. तर आपण जाणून घेऊया की कशाप्रकारे लाडक्या बहिणींना 4,500 रुपये एकाच वेळी मिळणार आहे. तर बघा, मार्च, एप्रिल, मे हे जे 3 महिने आहेत मित्रांनो, मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्याचे पैसे ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत मिळाले नाही, ते आता मिळणार आहे. याचं कारण की त्यांनी KYC आता थोडी उशिरा केली असेल, परंतु त्यांनी KYC आता केली असेल. मला काय म्हणायचं आहे, गोष्ट लक्षात घ्या. मी तुम्हाला मागील व्हिडिओत सांगितलं होतं, जोपर्यंत तुम्ही KYC करणार नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार नाही. परंतु तुम्ही KYC केली ना भावांनो, तर तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. की मग KYC केली तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. KYC केली तर आज ना उद्या तरी पैसे तुमच्या खात्यात हे येणारच आहे. KYC केली असेल तर आज ना उद्या पैसे तुमच्या खात्यात येणारच आहे. हे गोष्ट लक्षात घेणे कुठेतरी महत्त्वाची आहे तुमच्यासाठी. तर भावांनो, मी तुम्हाला एवढंच म्हणेन, एक वेळेस काही गोष्टी तुम्हाला सांगतो ते लक्षात घ्या. तुमचा फोन नंबर हा बँकेमध्ये योग्य आहे का, चालू फोन नंबर आहे का, तोच फोन नंबर ठेवा आणि एकच फोन नंबर ठेवा. जास्त फोन नंबर जर तुमचे असले तर तुम्ही स्वतः गोंधळून जाल भावांनो. तर तुम्ही या ठिकाणी तुमचा फोन नंबर योग्य आहे का बँकेमध्ये, हे गोष्ट तपासून घ्या. त्याचबरोबर तुम्ही KYC केलेली आहे का हे एक वेळा तपासा. जर तुम्हाला स्वतःलाच माहिती नसेल KYC केली आहे की नाही, तर जवळच्या ग्राहक सेवा केंद्राला भेट द्या. जरा विचारा की KYC केली आहे की नाही, मला तपासायचं आहे. नंतर तो तपासून 50 मित्रांनो 100-200 रुपये जर तुमचे गेले तर चालेल, परंतु अशा प्रकारचे रिस्क आहे ते घेऊ नका. कारण की जर तुम्ही KYC केली नसेल किंवा फोन नंबर चुकीचा असेल तर या ठिकाणी जे पैसे आहे तुम्हाला मिळणार नाही. याच्यामुळे तुमचं खूप मोठं या ठिकाणी नुकसान होईल मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अशी रिस्क घेऊ नका. ज्या काही गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो त्या गोष्टी तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट समजली नाही किंवा कुठल्याही गोष्टीची अडचण असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून विचारा. तुम्ही जर मला कमेंट केले मित्रांनो, तर मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा या ठिकाणी पूर्ण प्रयत्न करेल. आणि मी फक्त तुम्हाला लाडक्या बहीणच नव्हे तर असंख्य शासनाच्या योजना असतात. PM किसान असेल, नंतर घरकुल योजना असेल, नंतर इतर योजना असतील, या सर्व ज्या योजना आहेत या योजनेची जी माहिती आहे मी तुम्हाला सांगत असतो मी. परंतु कसं आहे भावांनो, मोफत गोष्टीची किंमत नसते, त्याप्रमाणे मी तुम्हाला माहिती सांगतो. याची खूप लोकांना किंमत आहे की नाही मला माहिती नाही. परंतु मी तुम्हाला जेवढा पण योजना सांगतो मी तुमच्या फायद्याच्या सांगतो, जेणेकरून तुमचा या ठिकाणी फायदा झाला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला अशा योजनांची माहिती सांगतो. परंतु आता ते गोष्टी तुम्ही किती लक्षात घेता हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर भावांनो, या ठिकाणी चेक करून घ्या एक वेळा तुम्ही KYC केली का. आणि जर KYC केली असेल तर कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुम्हाला 4,500 रुपये एकखट्ट्या या ठिकाणी मिळून जाणार. आणि मी तुम्हाला फक्त एवढंच म्हणेन, सरकारी योजनांसाठी आणि गव्हर्नमेंट स्कीमसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या.
आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे शासनाच्या विविध योजना तुमच्यापर्यंत पोहोचतील, तुम्हाला त्या योजनेची माहिती मिळेल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. जे घंटी आहे ते घंटीसुद्धा ऑन करून घ्या. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्या यूट्यूबवर येण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. आणि तुमच्या संपर्कात जर काही लाडक्या बहिणी असतील, काही गरजू महिला असतील, तर त्या गरजू महिलांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे कोणातरी गरजू महिलेला या ठिकाणी मदत मिळेल. चला मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला तुम्ही तुमच्या अडचणी विचारत चला. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी घंटी ऑन केली नाही, त्याच्यामुळे आपण जे व्हिडिओ अपलोड करतो हे जे व्हिडिओची जे नोटिफिकेशन असते, जे सूचना असते, ते त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओची सूचना हे त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि पोहोचल्यामुळे त्यांना व्हिडिओ मिळत नाही. आता व्हिडिओ जर त्यांना नाही मिळाला तर त्यांना योग्य माहिती नाही मिळत आणि माहितीच्या अभावापोटी आणि माहिती न मिळाल्यामुळे त्या लोकांचे बरेचसे अपडेट मिस होतात आणि त्या लोकांचं खूप मोठं आर्थिक आणि नुकसान जे आहे पैशाच्या बाबतीमध्ये ते होतं. आता बऱ्याचशा लोकांनी मागे घंटी ऑन केली नाही, माझे व्हिडिओज बघितले नाही, त्याच्यामुळे त्या नागरिकांना या ठिकाणी KYCबद्दल जे नवनवीन अपडेट्स असतात, उदाहरणार्थ 30 एप्रिलपर्यंत KYCची शेवटची तारीख होती असं मी त्यांना माझ्या व्हिडिओज आणि शॉर्ट्सच्या माध्यमातून सांगितलं होतं, तरीसुद्धा त्या लोकांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. आणि शेवटी त्या गोष्टीचा काय परिणाम झाला? त्या गोष्टीचा परिणाम म्हणजे या ठिकाणी त्या लोकांनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी भावांनो KYC केली नाही. आणि जे नुकसान आहे हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी या ठिकाणी बघू शकता की तुमचं नुकसान या ठिकाणी काय झालेलं आहे. म्हणून म्हणतो घंटी ऑन करा. अशा हे बातमी आणि हे अशा माहिती जी असतात गव्हर्नमेंटच्या, या गोष्टीची किंमत तुम्हाला आता कळत नाही, परंतु जेव्हा अडचणी येतात, जेव्हा एखादे आपल्या बँकेत पैसे येत नाही, तेव्हा आपल्याला आठवण येते की मला का बरं माहिती नव्हतं. परंतु जेव्हा मी जीव तोडून सांगत असतो तेव्हा ह्या गोष्टी लक्षात घेणे कुठंतरी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर चला, तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला काही अडीअडचणी असतील तर नक्कीच तुमच्या अडीअडचणी मला विचारत चला. माझी खूप इच्छा असते की मी लाईव्ह सेशनसुद्धा सायंकाळी घ्यावं, परंतु या ठिकाणी माझा अभ्यास व माझा ग्राउंड असते व माझा अभ्यास व ग्राउंडमुळे या ठिकाणी मला जो वेळ आहे तो वेळ या ठिकाणी तुमच्यासाठी मिळत नाही भावांनो. त्याच्यामुळे मी या ठिकाणी लाईव्ह सेशन घेऊ शकत नाही. भविष्यात जर मला वेळ मिळाला तर नक्कीच मी लाईव्ह सेशन घ्यायचा प्रयत्न करेन, त्याची कुठलीही काळजी घेऊ नका. आणि मी तुम्हाला हेच विनंती करेल की हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत, जास्तीत जास्त गरजू बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून की त्यांना या ठिकाणी या गोष्टीचा लाभ झाला पाहिजे. ठीक आहे, चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि उन्हाचं प्रमाण या ठिकाणी खूप जास्त सांगितलेलं आहे, तरी उन्हात जास्त फिरू नका. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह, एका नवीन सरकारी नियमासह, नवनवीन माहितीसह, ज्या की नागरिकांसाठी नवीन असतात. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र.